हॅलो फ्रेंड्स, थंडी सुरू झाली आहे. थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असो, फळभाज्या असो, पालेभाज्या असो अगदी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होतात. त्यातली त्यात हिरवा मटार तर थंडीच्या दिवसामध्ये खूप प्रमाणामध्ये बाजारात येतो. मग थंडी सुरू झाली आणि हिरवा मटार माझ्या घरात नाही असं होणं शक्यच नाही. तर आज आपण बनवणार आहोत फ्लावर आणि मटारची एकदम डिलिशियस भाजी. कमी साहित्यात, कमी मसाल्यामध्ये झटपट बनवून होणारी फ्लावर आणि मटारची भाजी आज आपण बनवणार आहे. चला तर पाहूया. आता त्यासाठी इथे मी घेतला आहे 250 ग्रॅम फ्लावर घेतला आहे. हा अर्धा किलोचा आहे. यातला मी अर्धा कट करणार आहे आणि कट करताना मी अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट केलेला आहे. आता एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी असा कट केलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला, उभा स्लाइस केलेला, आणि हलकासा त्याला परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्याला परतून घेणार. फ्लावर एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला गरम पाण्याने, नाहीतर मग त्यामध्ये हलक्याशा बारीक अळ्या असतात. आता कांदा 1-2 मिनिट आपला व्यवस्थित परतला आहे. त्यानंतर मी यामध्ये लाल मिरची टाकलेली आहे. इथे 1 बेडगी मिरची आणि 2 लवंगी मिरच्या टाकलेल्या आहेत कलर आणि टेस्टसाठी. त्यानंतर मी 1 टॅमॅटो देखील त्यामध्ये ॲड केला आहे. ते देखील आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त मसाले लागणार नाहीत याला. यामध्ये 1 इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला ॲड करायच्या आहेत. आता हे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता साईडला मी काढून ठेवत आहे. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे आणि स्वच्छ धुतलेला फ्लावर आपल्याला 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे. हलकंसं टॉस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फ्लावरला दुप्पट चव येते भाजीमध्ये. तेलामध्ये हलकंसं परतून घेणार आहोत आपण. आता तोपर्यंत फ्लावर आपला परतत आहे, तोपर्यंत आपण मिक्सरला छान प्युरी करून घेणार आहोत. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि काड्या देखील टाकलेल्या आहेत. आता फ्लावरमध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हळद टाकलेली आहे. हलकंसं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्लावरला असं छान हलकासा येल्लो कलर येईल आणि तो ताटातही छान दिसेल. आता पहा, इथे छान मी साईडला प्युरी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्युरी करून ना याच्यात मी शेंगदाणे ॲड केलेत, ना काजू, ना मगजबी, कुठलेही ॲड करायची आवश्यकता नाही. आता आपण फ्लावर साईडला ठेवू आणि कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकलेले आहे, 1 तेजपान टाकलेलं आहे, तमालपत्र, आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता याला छान ब्राऊन रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसूण मी ऑलरेडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी इथे कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. हे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं हिंग ॲड करत आहे. हिंग अगदी थोडं टाकलेलं आहे मी. त्यानंतर आपण मिक्सरला प्युरी टाकणार आहोत. त्याचबरोबर मी इथे थोडंसं लाल तिखट घालणार आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे, जेणेकरून भाजीला रंग खूप छान येणार आहे. ऑलरेडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे. हळद आपल्याला थोडी टाकायची आहे आणि थोडं धने पावडर ॲड केलेलं आहे, अर्धा चम्मच. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे 3-4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधला कच्चापणा दूर होईल आणि छान त्याला तेल सुटेल. आता 3-4 मिनिटानंतर बघा, याला किती छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण मटार ॲड करणार आहोत. मटार इथे मी 1 वाटी घेतलेले होते, त्यातले मी अर्धी वाटी मटार यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याचबरोबर मी फ्लावर, आपण फ्राय केलेला फ्लावर पण ॲड करणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि त्याचबरोबर मी मिक्सरला फिरवलेल्या भांड्यातच मी पाणी टाकत आहे आणि ते विझवून त्यामध्ये ॲड करणार आहे. इथं कमी पाणी लागणार आहे, कारण की आपण ऑलरेडी फ्लावर थोडासा तेलामध्ये फ्राय केला होता. आता इथे मिक्स करून घेऊयात, थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आणि 3-4 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत. आता फ्लावर शिजत आहे, तोपर्यंत आपण कसुरी मेथी थोडीशी भाजून घेत आहे. 4-5 मिनिटानंतर भाजी आपली एकदम छान झालेली आहे, एकदम थिक झालेली आहे आणि एकदम मऊ देखील झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता यामध्ये हातावर चोळून मी कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीने भाजीला चव खूप छान येते, म्हणून नक्की टाका. आता याला आपण साहित्य खूप कमी यूज केलेलं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची एकदम
घरच्या घरी जे साहित्य असतं त्यामध्ये बनवून उपलब्ध होते आणि खूप वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची चव म्हणजे एकदम जबरदस्त लागते. भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खा तुम्ही. एकदम थिक ग्रेव्हीसोबत बनवून तयार होते. कमी मसाल्यामध्ये झटपट बनवून तयार झालेली आहे आपली फ्लावर मटारची भाजी. तुम्हाला कशी वाटली भाजी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.